धाडस तिला आहे नाही, ह्याच्यावर पण चढू शकतो. अरे वा, झाडावर चढू शकतो, पण खाली उभा नाही करायचा. हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज पण भावना चालू आहे मंदिराकडे. तर आज संध्याकाळचा कार्यक्रम असणार आहे की कोकणी साज आणि संगमेश्वरी बाज, म्हणजे नाटक टाईप असेल वाटतं. तर बघूया, आपण तिकडे जाऊनच बघूया नक्की काय कार्यक्रम आहे तर, आणि त्याचा आनंद तुम्ही पण घ्या. तर तिकडे जाऊनच भेटूया. लेट्स गो. मग खुले ह्या कुठं उठता हे घे म्हणजे घे दहा दिन दादा दिन लवरदे ना कुंडलिका वरदे शिक्षा देणार तितके वर्ष भजन करून तोंडात सगळे शब्द नाही. मोबाईलने वाद चालला. कायसा करायचं म्हणजे काय करायचं आहे आता मी शिकलो नाही मग तर बोलतो मला काय समजा. राम भाऊ, मी सांगतो तात्या, मी मुंबईत आलोय. मला कोकणच्या लोकसंगीतावर एक डॉक्युमेंटरी बनवायची, छोटा चित्रपट डॉक्युमेंटरी. त्या बघ त्याच्यासारखं रिव होत आहे. डॉक्युमेंटरी साप तुटवून टाक. म्हणजे डॉक्युमेंटरी बनवायला आहेस. येस, म्हणजे तुला डॉक्युमेंटरी बनवायचे. येस, तात्याला समजलं. डॉक्युमेंटरी बनवा काय करते तू? अरे डॉक्युमेंटरी बनवा म्हणजे तू हुबवून डॉक्युमेंटरी काय करशील? अरे डॉक्युमेंटरी म्हणजे तुला डॉक्युमेंटरी बनवायची. येस, सकाळ बनवायचे तर डॉक्युमेंटरी. तुला डॉक्युमेंटरी हवे, पण त्याला हा डॉक्युमेंटरी म्हणजे नेमकं काय? तात्या मग काय भात खाल्लास आता मासे खायला हवी होती. इथं कोणाच्या आयशीच्या भावाला डॉक्युमेंटरी मध्ये काय ते खायला नाही. खालीस तू पिस्काने नव्हे तर मी आठवीत आठवच ना. अरे देवा, म्हणून ह्याला विचारी त्याला खावं नाही, त्याला विचारी कोणाला डॉक्युमेंटरी मध्ये काय खावं नाही. तात्या, कोकणची लोककला लोकसंगीत आत्ताच काय होतं आता केलं का? हा, आमचं भजन. येस, अशा पद्धतीने कोकणच्या मातीत रुजणारी गाणी, लोककला, लोकसंगीत
त्याच्यावर डॉक्युमेंटरी बनवायची आहे. मला सुद्धा सांगणार कधी? काय म्हणते? अरे, हा वेगळाच विषय आहे. मग कधी बघितलं ह्यांना ना त्या शिवरामाला तर सांगून कधी केलेलंच नाही. चांगला हायस्कूल इस्कडून मागला हा तेवढंच बोललं हा तसा इसेच नाही या मुलात. इकडे बरं झाली इकडे. आता कशा विषय आतापर्यंत कशा विषय म्हणजे काय? अरे मॅडम फक्त चायचा घोट तोंडात घेतला हं. तो येतं खल्ले पण हं. तुम्ही परत संगीताचा विषय काढला अरे परत म्हणजे कशाला मारता वाईट? खरंच बघाय थांबलो मी. नेमका विषय काय आता? हा थांबलो म्हणून बरं झालं. काय रे? अरे आता मगा संगीता करतोय ना ती तुझी वाली संगीत आलं मग. मुलात माझी संगीतात नव्हे. हा, तीच काय ती अच्छा रे. जगाचा संगीत ह्याला संगीत म्हणजे कोकणातलं लोकसंगीत हवं आहे. म्हणजे रे, नमान म्हण नको, भजन म्हण नको, जागरी म्हण नको, रोमाट म्हण नको. हा सगळं त्या कांबेरूतलं शूटिंग करू. कशात ना कांबेरू माहित आहे? कामेरू. तर कॅमेरा म्हणतात त्याला. कॅमेरा म्हणतात. आलाय इकडं आम्ही सांगू. येस स्वतःची बदलायची ना. कांबेरू. कांबेरू. ताई कांबेरू. भाऊ कांबेरू. त्यांना माहिती आहे तुझं कशावर तो लिहून घे. तू एक काम कर. तू काय सांगतो गेला आता उशीर पण भरपूर झाली. सगळं तुला दाखवायचं बरोबर आहे की नाही? आम्ही काय करता वायजरा चाय घेता होते की चाय घेता. काय खून लागलाय काय? का? कुठे जाता वाय? आम्ही वायद्याला चाय पिता तू एक काम कर ह्याला घेऊन देवलं दे. आता नको. काय झालं? म्हातारी एकटे अरे काय होत नाही तू एक काम कर ते म्हातारीला ह्याचं सांगून ये काय तर. काय खून लागलाय तुला? निरोप सांगू येतं घरात तुझ्या. काय सांगून ये अरे नको ना आलो मी सांगत ना. काय सांगू ना आणि माझ्या घराचा तो विषय काढायचा आहे मी बघून काय करायचं. काय म्हणजे म्हातारी एकटी आहे, ती घाबरते. बोल. माझी म्हातारी अरे घाबरणारी बायको करायची कशाला मी म्हणतो कसं म्हणता येईल? ती 40 वर्षांनी विचारू आता तिला. कसं नाही बोल. माणूस आहे. अरे जेव्हा बघे गेला असता खोलीत घ्यायची आणि हो करायचं तात्या, ती तुझी चेष्टा मस्करी बरोबर. जास्त म्हणजे आपण कसा बोलता अरे तात्या, हा. अरे तू म्हणतोस आहे खोलीत घेऊन उभा करायचा. हं. अरे त्यावेळी असं नव्हतं हा सगळं. तेव्हा कसं होतं तुला माहिती आहे ना. ही दाखवली ही तुला आवडले काय हो आम्ही पहिले फटकेत काय म्हटलेच ना. आता सारखं राखून सगळा विषय नाही हाय तर हाय खोटं कशा अरे तुला सांगता परवा पासून एक प्रकरण घडलं त्याच्या मला घाबरली ती. कशात घाबरले काहीतरी सांगतो खोली अरे होय रे. काय प्रकरण झालेला आहे? हा? वयाची फरक नाही करायचं. अरे प्रकरण वेगळं घडलंय काहीतरी मनात आणू नको खाण्यात रसाला. तात्या परवा आपण हरेक काढली ना भातूकडे गेली रे. किती वाजलं आपल्याला? किती वाजले किती वाजलं? 13 वाजले तर बोलले त्याला काही जगतो सापडा सुधी तो आता 4 वाजेपर्यंत आपण हलत काढलेला भातूकडे होतो. होय, होय. 4 वाजता आपण जेव्हा आलेले तेव्हा मी दाराशी आला तर साला बेडे कोणी कात्या उड्या टाकलेल्या बेड्याच्या. बेड उघडवतो तुझा बेडं उघडं आणि सगळं दारातला झाडा माडा सगळी खल्लीली. कुणी रे रेडा बघ वासाडा फिरतोय उन्हात. बरोबर आहे बरोबर ना? त्याला घालून का? रान सगळं खाल्लं काय ठेवलं नाही. झाडा माडा किरी आबलोली फाबलोली दासवली सगळे चोख सगळं खाल्लं. भेंडे पण झालं काय रे? बियाण्याला ठेवलेले सुक भेंड्या खाल्लं नव्हतं. तोंडा शिरे येतात माझ्या. मी म्हटलं फुल्याची वाजता खाल्लांच्या रेडीन पुढे काय कार्यसाम केला माहिती? काय झाला? पुढच्या दरवाज्यावर गेला आणि असा घास कडीला. पुढच्या दरवाज्याच्या कडीला घास. काय सांगतो? हे शिवरामा हा. ते भेंड्यांना खाजीर होत असते म्हणून तो घास आहे. रेड्याला काय भेंड खाजीवर आणि काय खास लागली बसला खाशी फुला तुपाचं फुलाच आहे सात्या. त्याच्या मुला झाला काय कधी घास ना हिला काय वाटला आपण हलत काढणीला गेली तर आली हा म्हणजे खडबूड झालं तिला वाटलं कोणसा आला बरोबर आहे ही गेली आणि डायरेक्ट दरवाजा उघडला. शाबास. समोर रे येडा हा? त्यानं का ढोलकू पडला. घाबरली का? घाबरली नव्हे. तुला सोडून मी जेव्हा खाली आला ना ही दरवाजात झोपलेली आली. हा. मी वाटला त्याचा म्हटलं काय गो हा? झोपायला जागा नाही तुला हा? तर काय काय ना ए बेसूत पडलेली भाषा फक्त ससस चालू होता. ससस चालू होता पण इथे नाही. मग काय केलंस? हाक मारली अगं ये अगं हे, काय ग काय गं? तू माहिती तू नाही अजिबात झाले ना धावत घरात नाही ताब्यातलं पाणी आणलं शाबास. आणि हा तोंड ना हा. तोंडावर असं मारली. हा, आता उठलीच पाहिजे काय ग म्हटलं काय ग? काय गे हा? काय गे ए, तू नाही तू नाही अरे गेली की काय? गेली काय
काही स्टोरी सांगताय ना सगळी ऐक ना. भले ना काय केलं म्हटला कशी उठत नाही बघता वेगतला बाम काढला हिरवा लावला घेतला आणि सगळा चोलून लावला बरं केलं. म्हटलं कशी उठत नाही आता बघता. आग लागले ह्या सगळे सगळीकडे चोलून लावला आणि हाक मारली काय जे म्हटलं काय घे? मी घाबरला पण भियाला शेपट घाबरला पण भियाला ना गावात घरात चुली जवळ गेला कांद्याची परबी आणली म्हटलं कशी उठत नाही बरोबर. बाबा आजपर्यंत म्हटलं किती असे उठवले काय तू हा करतेस नकर घेतला कांदा पडला चावला नाकाला तू नाही रे, तू. म्हटलं कशी उठत नाही बघता तुझा बाप सुटेल घे कांदा फोड लाव नाकाला घे कांदा फोड लाव नाकाला घे कांदा फोड लाव नाकाला शाबास 8 कांदे लाव काशी तुम्हाला सांगता 8 कांदे लावले 9व्या कांद्याला झिटवीट डोलवून जातीस कुठं म्हटलं बरं झालं. असं किती पण उठवून मला शिवरामा एक गोष्ट कळत नाही हा सगळं या पण तूच केलंच नाही रे. म्हणजे आवाज बघतला धोटकू पडलेलं बेसूत पडली म्हणून आपल्या घरात गेला पाणी आणलंच मारलंच उठली नाही गावा बॅगेतला हगेरा बाम काढला लावला चोललाच उठली नाही कांदा आणलंच चेपलंच 8 कांदे चेपलंच 9व्या कांद्याला 3 झिटमीत डोलं उघडलं बरोबर आहे की नाही हा सगळं तूच केलंस होय ना ते. मग तुला एक शाण्या गाणत्यासारखी अक्कल नको हा? कशाला हा एवढं सगळे या आपण ताप करीत राहिला काय वाजून हा माया हागा डायरेक्ट यायचं धोंडकू पडलेला घरात गेला परडी आणली एकदम तिथे 8 कांदे बाजूला करायचं 9वा घ्यायचा फोडायचा चेपायचा इशे मोकला उगा सगळं याप करीत बसलेला खुले हा का अर्धा तास तरी घालावं लागतील त्याच्यात एक काम कर काय संध्याकाळी नळाला पाणी येईल ना तेव्हा म्हातारी पाण्याला येईल तुझी हा. तिला माझीकडे पाठवायची आहे प्यायला कशाला तिला मला एक गोष्ट विचारायची काय तात्याचा नंबर 4था का पहिला का नाही म्हणजे रे? तिथं तुला 9व्या कांद्याचं गणित गाव म्हणजे पहिले 8 कांदे नुसतं का आपलं बसून गेली नाही नाका त्यांनी जरा जरा काम केले म्हणजे असं सांगला गोल आहे का बोल काय भूतावून करतोस तू सगळं मला हे इसकडून सांग ना खुल्या कसं लागतो प्रत्येकाला चेष्टा कर. असू दे आता असू दे एवढं बघू आपण आता सगळ्या गोष्टी आहे ना मी तू एक काम कर आम्ही जाऊन चाय बी घेतो तू ह्याला घेऊन फक्त द्यावं लागते कळले काय हे बघ. भय आदरणीय ध्रुवी मकरंद गोवलकर यांच्याकडे 200 रुपयाचा वशिला जोरदार टाळले होते त्यांच्यासाठी तसेच तेजस दीपक आंबेडे हबप वेदांत दीपक आंबेडे आणि शिवम शुभम शाळवी तर फरक काय आहे का तुम्हाला आता कळलेला आहे सगळा Yes. माझं दाखल्यावर नाव टाकलेलं आहे शिवराम कसं ऐका काय विषय होता हा मला विचारतो सगळ्यांसमोर सांगून टाकतो आधी माझं दाखल्यावर कुणी जो आजोबा पंजोबा होता त्याने नाव टाकला शिवराम आणि हा आधार कार्ड आलं हिरवं वाटोला केली तिथं बॉट म्हटलं होतं काय माहित नाही तिच्यावर जो नाव टाकला शिवराम जुलं नाही का जुळलं नाही रामाला सेतू मधाला जेवढा त्रास झाला नाही ना एवढा मला आहे सेतूच्या सेतूच्या ऑफिसला एवढा त्रास मला झालेला आहे तर आज 40 आली अजून नाव झुलत नाही हाय भोगली माहिती नाही मला सांगा तुम्ही अहो काय तर पेरिंग चुकलं उकार चुकला ह चुकलं 6 महिने झाले की अपडेट करा सगळी आणि जर सगळं टेकवायचं तर सगळं पाऊस झाला वाटा म्हणतात टेकवाऊ आता झायला काय पैकी धरून बोटाला शिरा दोन लावा पाय लावा तर म्हटलं झालं मोठी जुंबू झालं आणि तोच तुम्ही मशीनला टेकवा सांगता कसं अपडेट होणार मला सांगा फसवता करू प्रत्येक वेळा सारखा या पालखी नाही माझ्या डोक्याला परवा सांगून टाकला म्हटलं जीप लावता मशीनला जाणून टाकतो मग काय करणार म्हटलं जीप कमी वाजी चालते चुरचुर चुरचुर अरे हा वाटलं गेली नाही प्रत्येकाला 6 महिने घर करून परवा सांगितलं सरकारने तर आधार कार्ड लिंक करून घ्या म्हणून हा यस लिंक करायचं केलंस तू हो यस यस मला कधी देत नाही काय राहिलंय राहिला ना 1200 रुपये भरायला लागले मला 1200 का दंड झालेला आहे 1200 रुपये तुम्ही गेलो काय सगळ्यांनी करून घ्यावं ना तर रेशन गावणार ना आणि आपल्याला आता फुकट खायची सवय झाली अचानक रेशन बंद केलं तर वाटणार नाही होईल आपलं होय सवय हेच लावली ना अरे तुला सांगतो परवा मी ऑफिसला गेलो त्या ह्याच्या आधार कार्डच्या काय तर म्हणतात लिंक करतात त्याच्या मला राहिलेला मला माहित नाही नातू म्हणाला लिंक करून घ्या नाही तर रेशन गावणार नाही मी तात्याकडनं 1200 उसने घेतले तात्यांनी दिलं नाही दिला नाही गेला नाही का काय येड कामाला राहतो 1200 रुपये तात्याकडनं उसने घेतले
त्या आधारच्या ऑफिसला गेलो, म्हटलं माझं लिंक करायचं आहे. 2 वाजेपर्यंत लाईनीत उभा ढोपराचं खोडं म्हणजे झालं. बरेच जण होते. मरणाची माणसा 2 वाजता माझा नंबर लागला. त्या बाईला जाडी बाई बसलेली ऑफिसात. दाढी बाई. गाडी ऑफिसर सरकारी ना गाडीत फिरायला सगळी. तिला मी दिलं म्हटलं 1200 रुपये, माझं हा आधार कार्ड लिंक करून द्या. आणि ही म्हटलं झेरॉक्सची सगळी. सगळ्यांसमोर बाईन काय म्हणावं? काय म्हणाली? पॅन कार्ड. मला पॅन कार्ड म्हणाली. मॅडम म्हटलं तुमच्या पाया पडता, ही शिक्षा मला जमणार नाही. आजपर्यंत तुम्ही बाकी कोणाला सांगितलं ना, फक्त मला सांगितलं. म्हटलं हा बरोबर नाही, लक्षात घ्या. नाही म्हणतात तुम्हाला हे करा. म्हटलं जमणार नाही, माझं नाही लिंक झालं तरी चालत. तुम्हाला पॅन कार्ड म्हणाली. सगळ्यांसमोर म्हटलं हा 1200 रुपये तुम्हाला ठेवा, पोरांना खाऊला, माझं लिंक करायचंच ना. वाट लावली आणि पळालो. शिवराम, गैरसमज होतो. गैरसमज काय? तिचं मी ऐकून घेतलं नाही तर तुझं ऐकून घ्या. सगळ्यांसमोर काय पण बोलती बाई ती. शिवराम, माझं ऐकून घ्या. काय? ती बाई ही पॅन कार्ड नाही म्हणाली. पॅन कार्ड छोटस. आता काय दाखवतोस एवढं असतं म्हणून? तुझ्या बायकोन दुकान टाकलं आधारचं ना, मग तिच्याकडे सगळं मी काढलं. आबा आयुक्त समान. तिला पॅन कार्ड नाही सांगता आलं. विसरणारी बायको आणली, कशाला विसरली का? अहो पण तुम्ही पॅन्ट कुठे घालता? मी कधीच आजपर्यंत दिली नाही. बाबा ये, तुला काय करतो सांग मला. काय सगळं वाटवलं. वा शिवराम, जबरदस्त हाफ पॅन्ट. ही हाफ पॅन्ट नव्हे, मग हाफ चरबी. अरे मग हाफ चरडी म्हणते त्याला. मस्त आहे. माझ्या म्हणून नाही घेतलेली आहे. म्हणजे माझी परस्त्री वाईट आहे. स्त्री नाही, परिस्थिती. ती तुझीकडे मुंबईला. आमचं कोकणात सध्या हा असंच चाललेला आहे. काय विचारू नकोस. आता पोरा टोरा कोण राहिलेली नाही. आम्ही म्हातारा आहेत आपल्या राहिलेल्या आधाराला एकमेकाच्या. आता ह घालून फिरता एक दांडीवर आणि एक यांच्यावर. चाललं तुम्हाला काय विषय तुम्हाला सांगता. आता कोण बघायला आहे आम्हाला गावात. हा म्हणतो हा कशी आला मी काय मला सांग. तुम्हाला सांगता असा आम्ही गावात म्हणजे वादर आणि आम्ही दोघंच राहिले. उद्या त्यांना हक कळलं घालायचं तर हक पण आमचं ते काढून नाही. बेकार परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे आता आमची परिस्थिती नाही बा नवीन आणायचं आणि घालायचं. आणि हे काय मजा म्हणून घातलेलं नाही. मजा म्हणून नाही. नाही कसं झालेलं आहे, आमच्या आजोबान घातला, बजोबान घातला, बापसान घातला, म्हणून आम्ही हे घालतो. अरे वा, परंपरा आहे. घालणाऱ्याची पण आणि देणाऱ्याची पण. मी काय म्हणतो शिवराम, ही हाफ चरडी मला होऊ शकते. मुला तिला साईज काहीच नाही. ह्याचा जर कोणी शोध लावला ह्याचा गावला ना मला सबस सगळी मोठी मंडळी आहे तिकडे बोलायला वाईट वाटतं. पण त्याचा जर शोध, लाईटचा शोध जेवढा महत्वाचा तेवढा हा शोध महत्वाचा नाही. फटाक हा जर मला गावला ना, शोध लावला तर हा मी चिपळूणच्या नवीन पुलावर सत्कार करून ना शपथ सांगता. अगोदर तुम्हाला सांगतो हिला साज नाही पण कोणाला पण झाला होऊ शकते. कोणाला पण होऊ शकते. कोणाला पण ह्या साज आता आल्या. अरे पहिल्या मला साज बीच काय नाही, भीतीवर सगळं काम कर. मी कोणालाही तुला सांगतो माहिती बघ केवढी साज. बापरे. कोणशी म्हणाल कोणशी म्हणाल म्हणजे हा माझं वाईट आणि सर्वांना बाजारात कसं चालतं. आम्ही साधी माणसं पटकन बोलतो तर वाईट लागतं. आमची भाषेत तशी आहे. बरोबर की नाही. याला जर तुम्ही वाईट म्हणत असाल तर बाजारात जाऊन बघा काचच काय काय लावलेलं असतं. हाफ चरडी कोणाला होऊ शकते. कोणा खरं बघ तू हे साय जाता एक्सेल डबल एक्सेल हे फक्त सेल्स आहे. शिवराम, हा त्याचे 2 मुलगे राहतील. ह्याच्यात काय राहतील का विचार आपण न करायचा. हा मशीन आहे त्याचं म्हणजे ह्याला बटणं नाही. बटणं ना ह्याचीवर सगळं आहे कामकाज. ह्याला काय म्हणतात. ही नाडी आहे. नाडी. हा मशीन एकदा धरायचा आणि आवडीत घ्यायचा. शिवराम, याच्यात लहान मुल राहील. 12 दिवसाचं पोरगा आणलंच ना मानपर्यंत येईल पण पोरगं ढकलं जाईल. हाफ चरडी. वा वा. आणि ही गाठ मात्र व्यवस्थित मारायची. ही एकदा तो व्यवस्थित मारलीस की तू जिंकलास. म्हणजे या गाठीमध्ये सगळं. हा हे गाठ नाही व्यवस्थित मारलीस ना दिसाला घोल होऊ शकतो. कसला घोळ. सगळं भवितव्य ह्या गाठीला. कसला भवितव्य. घरात ते साधे
सगळ्या समोर नको लोक म्हणतील हा माणूस वाईट आहे. वाईट नाही, आमची भाषा अशीच आहे आणि हाय तर खरं बोलता काय होतं शिवराम जबरदस्त हाफ चरडी. आवडलं की नाही? मी काय म्हणतो शिवराम, हा. ही हाफ चरडी घालून हा. मी मोटारसायकल चालवू शकतो का? बघ मी चालवत ना हा दादा मला शिलावाला नाव का तिथं हा प्रथमेश मागं बसता. हा. पण काय होतं त्याला वारीवर गडबड होती म्हणजे वारा आला की धरून ठेवायला लागतं. म्हणजे वारा शिरतो. वारा शिरतो हा. त्याच्यामुळे जरा गडबड होऊ शकते. पण चालवण्याला काय फरक पडतो? तू काय म्हणालास ही घालून मी गाडी चालवू शकतो का? हा येस. आता गाडीचं हा चालवा म्हटल्यावर 2 हात टेरिंग वर जाणार. 2 हात टेरिंग वर गेल्यावर ह पकडायचं कुठे? पण त्याने काय फरक पडू शकतो? त्याने फरक म्हणजे समोर न येणारच ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो कसं काय? त्याने गाडी बघितल्यानंतर त्याचं पण गाडी सोडून नजर इकडे तिकडे कुठे गेली. म्हणजे मी मोटारसायकल चालवू शकतो. फक्त जाताना 2 चपलेला लावायचे रबर नाही तर सुतलीचं तुकडं तरी न्यायला हवं आणि आवडून घ्यायचं जा. हो, मी मोटारसायकल चालवू शकतो. हो, हो. बाकी हाफ चरडीचे उपयोग? अडचण काही नाही, सगळं उपयोगच आहे. हा इथं खडस्तीला आहे नाही पण ह्याच्यावर पण चढू शकतो. अरे वा, झाडावर चढू शकतो. पण खाली उभा नाही करायचा. त्या खालच्याला विचार का शिवराम आता शेवटचा एक प्रश्न. काय ही हाफ चरडी घालून हा. मी कुठेही जाऊ शकतो का? अगदी चंद्रावर पण जाऊ फक्त जायचं नाही कोणाकडे. हा. मोठं मोठं शेठ लोक आहेत त्यांच्याकडे जायचं नाही तर हायवेचे पैसे गावलेले आहेत बघ काय त्यांच्याकडे तर जायचं. का? महिन्याने हायवेचे पैसे गावल्यावर ना तिने मोठी मोठी घरा बांधली हा. आरशी सारखी लादी घातली नाही. त्याने काय फरक पडतो? त्या घरातली माणसं आजारी पडू शकतात. ते कशी काय? ती त्यांनाच विचारायला लागेल तुम्ही काय बघून आजारी पडतो. म्हणजे मी जाऊ शकतो. पडवीतनच बघायचं लादी कसली आरशी सारखी नक्की फिरायचं. येस येस, हाफ चरडी. शिवराम मला 5 हाफ चरडी हव्या. 10 देता काळजी करण्याचं. आता हा देवाचं कामकाज आहे तर आधी आपण करूया. तो आधीला कशाला येस, डॉक्युमेंटरी. तर बनव ना ह्याच्यावर अर्धा पिठेर झाला. आता तात्या कुठे गेले? हातक्या तिकडे देवला जाकडी सगळी तयारी करतोय. तुला काय बनवायचंय तर येस, कोकणची लोककला. सगळी जमायची आहे हा. ना. मग ते सगळं जमायला जाऊया आपण. मंडळी आहेत ना सगळे? मंडळी खरोखर इथं आलेला बरं वाटला. देऊन पण बघून एवढा आनंद झालेला आहे. पॉवरफुल देऊन खरोखर. चिपळूणात आम्ही जवळजवळ 70-80 कार्यक्रम केलेला आहे आजपर्यंत. पण ह्या एवढा वर आल्यावर हा देऊन बघून जो काय आनंद झाला आणि मन प्रसन्न झालेला आहे आणि तुम्ही सगळी लोकांनी जर का आधारात केलेला आहे तर खरोखर सगळ्यांचा आमचा आभार की तुमच्या मोठ्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आम्हाला पण कार्यक्रम करायला मिळतोय म्हणून तुमचं पण सगळ्यांचा आभार. दुसरा विषय म्हणजे आम्ही नक्की सांगू आज एवढं जवळजवळ 4-5 दिवस आपण कार्यक्रम करता आहे आणि सगळे जीर्णोद्धाराच आणि आमच्या वाटीला 2 आता काल पण आम्ही विठोबाचाच केलेला गाव नदीवर देऊया तिथं आणि आज पण पांडुरंग आमच्या पाठीशी आहे. पण हा कार्यक्रम संपेपर्यंत आल्यानंतर तुम्ही पण पाठीशी राहावा चांगलं व्यवस्थित हात तर सगळे. आपली गोड भाषा चिपळूण पासून अगदी संगमेश्वर राजापूर सगळीकडे बोलली जाणारी त्याच्याकडे ज्या गमती जमती आहेत ते सगळे समजून घ्या. चाल्या बाजू हा आजी बिजी जैन सगळं अनुभवलेलं आहे तरच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वेगळं काय नाही पण हा आलेलं बारबर मला जपण्यासारखं. प्रथमेशच्या समोर अशा पद्धतीने बसू नका. का माणूस कोकणातला आहे त्याची मुलात दृष्टीत चांगली म्हणतात त्याला वाट दिसणारच वा, वा, वा. नाही. क्या बात आहे. त्याला कोकणातली माणसं त्याला असू दे काळजी करू नका. फक्त एक मंडळी तुम्हाला सांगता ह्याच्या पुढे असाच जवळ 2 कार्यक्रम चालू राहील. फक्त टाळ्या वाजवीत राहा आवडेल तसं पैसे काढलं होतं काढलं नाही असं नाही. हा बघा फक्त हा आलेलं वाचन मला जपण्यासारखं नाही आहे. नको तर मी तात्याच्या ताब्यात पुण्यासारखं काय पण विचार तो वाजव मी ह्याला सोडू शकतो.